पॉलिसी या सगळ्या गोष्टींना जुळून काम करावं लागतं. जेव्हा तुमच्याबद्दलचं वाचलं तेव्हा नारळीकरांचे तुम्ही दोघेही जण प्रिय शिष्य आपण म्हणूया, तर म्हणजे नारळीकरांचा सहवास तुम्हा दोघांनाही खूप मिळाला. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कसा तुमचा संपर्क पहिल्यांदा झाला? ते तुम्हाला गुरु म्हणून कुठं कसे भेटले? पुण्यामध्ये 2 फिजिक्सचे डिग्री सुरू केल्या होत्या पुणे युनिव्हर्सिटीने. एक डिग्री फक्त टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या कोलॅबरेशन मध्ये होती. त्याच्यासाठी ते 20 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करणार होते पूर्ण भारतातनं. तर त्याच्यासाठी लेखी परीक्षा तर असतेच, पण इंटरव्ह्यू होता. तर इंटरव्ह्यू मध्ये नारळीकर, गोविंद स्वरूप, आणखीन 2 प्रोफेसर फ्रॉम TIFR हे सगळे होते. सगळ्यात चांगली गोष्ट होती त्या म्हणजे प्रोग्राम मध्ये जॉईन करण्याकरता ते फेलोशिप देत होते. आता मी खूप खूप मध्यमवर्गीय म्हणजे बॅकग्राऊंड येत, तर 7,000 रुपये फेलोशिप आणि ती पुस्तकं विकत घेण्याकरता, म्हणजे किती 90 साली. हा, म्हणजे तुम्ही विश्वासच करू. पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे रिचर्ड फाइनमनची पुस्तकं घेतली 3, आणि त्यामुळे आमच्या दोघांकडे एक कॉपी आहे त्यांची. पण इंटरव्ह्यू मध्ये मला अजूनही आठवतं, त्यांनी एक इक्वेशन आहे त्याचा फॉर्म्युला मला लिहायला सांगितलं, आणि मला पहिल्या 2 स्टेप्स माहिती होत्या, त्याच्यानंतर काही माहिती नव्हतं. आणि मी एकदम एक असतं ना की आता इंटरव्ह्यू मध्ये मला आय एम नॉट गोइंग टू लूज एनिथिंग, सो मला जितकं येतं तेवढंच मी सांगणार. तर मी त्यांना सांगितलं की याच्या पुढच्या गोष्टी त्या क्षुल्लक आहेत, त्याच्यात काही म्हणजे ते लिहिण्यात काही अर्थच नाहीये, आणि ते सत्य आहे. म्हणजे असं पण नाही की मी खोटं सांगत होते. आणि ते म्हणाले दॅट इज ट्रू. ओके, मी बाहेर आले आणि मी विचार करत होते ऍक्च्युली मला माहिती नाहीये, पण मी खरं सांगितलं की ते एक क्षुल्लक गोष्ट आहे, याच्याकडे काही मी लक्ष देत नाही. सो दुसरी एक गोष्ट म्हणजे ते इतके म्हणजे हंबल म्हणतो ना आपण, तसे शिक्षक होते. सो एकदा भारताच्या पंतप्रधानांचा फोन आला, ते आम्हाला फिजिक्स शिकवत होते. पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमध्ये नुसती खळबळ माजली होती. लोकांना काही कळे ना की कारण पंतप्रधानांचा फोन आला, आता यांना जाऊन कोण सांगणार आहे, कारण ते ऍडवायझर टू द प्राईम मिनिस्टर हा रोल होता त्यांचा. सो बेसिकली तुमच्या देशाने तुम्हाला बोलवलेलं आहे. तर आमच्या डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आले, हळूच दरवाजा टकटक केलं आणि म्हणाले की असं असं आहे. तो फोन मी होल्डवर ठेवलाय. तर नारळीकर सर म्हणाले ठीक आहे, त्यांना सांगा मी हे शिकवतोय, एक 40 मिनिटात संपेल माझं, मग मी येतो. तोपर्यंत त्यांना थांबता आलं तर थांबू दे, नाही तर परत करतील फोन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं शिक्षणावरचं जे प्रेम किंवा एक, आणि ते तो आदर्श आता आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे आम्ही काही करायला गेलो की मग तुम्ही कोणीही फोन करा किंवा काही असो, आपण हातात जे घेतलंय ते पूर्ण करायचं आणि मग पुढे जायचं. ती एक आमच्या सगळ्यांनाच ती सवय लागून गेली. तर ते आमच्या घरी पण आलेले आहेत, जे खूप अशी जवळची ओळख झाली त्यामुळे. His contribution to Indian physics on the global, not only Indian, global physics is amazing kind of work that he has done. Very little actually people know apart from his theory that he gave. One theory is that Big Bang theory, another is steady state theory that he worked on, but he actually did much more about physics. So he was amazing scientist. So we came to know him when he traveled to Pasadena, California, to Caltech. So we met, we went for dinner together, and it was amazing to even think about that we had this great fortune. त्यांच्याकडून ऐकण्यापेक्षा तुमच्याकडून की जेव्हा त्यांची